राज्यात दिवाळीपर्यंत पडलेल्या अवकाळी पावसामुळे राज्यात साखर कारखान्यांचा गळीत हंगाम थोडा उशिरा सुरू झालाय. अनेक ठिकाणी दिवाळीपर्यंत पडलेल्या मुसळधार पावसामुळे ऊसाच्या तोडणी वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे यावर्षी कारखान्यांची धुराडी 1 नोव्हेंबर पासून पेटली आहे, पण ती आता पूर्ण क्षमतेने सुरू झाली असून उशीर झाला असला तरी कारखान्यांनी मजूर आणि यंत्राद्वारे ऊस तोडणी करून यंदाच्या ऊसाच्या गळीत हंगामाला गती दिली आहे. 77 सहकारी आणि 70 खासगी अशा एकूण 147 कारखान्यांनी आतापर्यंत गाळप हंगाम सुरू केलाय. 1 नोव्हेंबर पासून 20 दिवसात गाळपाने गती घेतली असून 147 कारखान्यांनी प्रतिदिन सरासरी 9 लाख टन क्षमतेनं 117.27 लाख ऊसाचं गाळप करून 8.68 लाख टन साखर उत्पादन केलंय. सरासरी साखर उतारा 7.7% इतका राहिलाय. कोल्हापूर विभागात 30, पुणे विभागात 23, सोलापूर 32, अहिल्यानगर 21, छत्रपती संभाजीनगर 15, नांदेडमध्ये 24, अमरावती विभागात 2 असे विविध विभागात कारखाने सुरू झालेत. तर दुसरीकडे नागपूर विभागात अद्याप एकही कारखाना सुरू झालेला नाहीये. कोल्हापूर विभागाची गाळपात आघाडी कायम असून 20 सहकारी आणि 10 खासगी अशा 30 कारखान्यांनी 29.61 लाख टन ऊसाचं गाळप करून 2.53 लाख टन साखर उत्पादित केलेला आहे. त्यामुळे साखर उतारा 8.55% इतका राहिलाय.